जय मित्रांनो, मी हर्षद सर. मित्रांनो, आज तुम्ही पाहत असाल अकॅडमीमध्ये ज्यावेळेस जो मुलगा 10वी पास झाला 12वी पास झाला अशा मुलांनी अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला सुरू केला आहे. असेच प्रवेश घेतल्यानंतर आम्ही अकॅडमीमध्ये नवीन मुलांसाठी एक बेसिक बॅच सुरू केली आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असेल, रिजनिंग असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जीके जीएस असेल अशा प्रत्येक विषयाची नवीन बॅच आम्ही सुरू केले. त्यातल्या नवीन बॅचच्या आज आपण जे काय मॅथमॅटिक्सचे जे काही एक पहिला आमचा टॉपिक झाला होता त्या पहिल्या टॉपिकबद्दल ज्यांनी आज जे 60 क्वेश्चन होते या 60 क्वेश्चनमधून 60 पैकी 60 मार्क पाडलेत अशी विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. आपण सर्वात प्रथम आपण तिला विचारूया ती कुठून आली आणि ती कशी तयारी करते तिला काय वाटतं. मग तुझं नाव काय? तुझं? रेणुका संतोष जांभळे. तू कुठून आली? अकोला. अकोला. मग तू आलेली तू आता तुला पेपर आहे, किती मार्काचा पेपर होता? 60. तुला किती मार्क पडलेत? 60. तिला 60 पैकी 60 मार्क पडलेत. ह्या पेपरमध्ये काय होतं ते सांगू शकतो सगळ्या मुलांना? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि कसोट्या. ओके, ह्या सर्व होत्या. तू किती तास अभ्यास करते आता हे पेपरसाठी? अभ्यास नव्हता केला, जे सरांनी शिकवलं तेच केलं. सरांनी शिकवलं मग तुम्ही पाहिलं मित्रांनो, जर सरांनी शिकवलं तेवढा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला 60 पैकी 60 मार्क पडू शकतात. ज्यांचं 1 2 3 4 5 मार्क उडलेत किंवा ज्यांचे बरेच काय मार्क गेलेत म्हणजे ह्याला सांगतो पैकीच आहे. ह्या दिदी एकच सांगतायत की तुम्ही जर सरांनी शिकवलंय तेवढा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे नक्कीच मार्क वाढतील. त्यामुळे चालन. तू कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरणार बाळा? अकोला. अकोला जिल्ह्याला फॉर्म भरणार आहे. ओके, पण सर्वात प्रथम तू आमच्या सगळ्या प्रेक्षकाला तुझं वय सांगू शकते का? 17.5. म्हणजे 17.5ची वयाची मुलगी तिला आज 60 पैकी 60 मार्क पडू शकतात. तर मित्रांनो, आपण पहा आपण कोणत्या वयाचे आहेत आपण आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्या कमेंट बरोबर आपण नक्कीच आम्ही हा पोस्ट इंस्टाला यूट्यूब सगळीकडे हा पेपर पोस्ट करणार आहे आणि तुम्हाला किती मार्क पडतात ते पण तुम्ही आम्हाला पोस्टद्वारे सांगा. आणि नक्कीच आपण हा पेपर सोडून आपल्याला नक्कीच आपल्या मॅथमध्ये नक्कीच बदल होईल. जे तुमच्या मॅथचे जे प्रकरण आहे सरावासाठी आणि तुम्ही हा पेपर पाहून आपल्या अनेक मित्रांपर्यंत शेअर करा. त्यामुळे आपल्या सर्वांना चांगल्या पेपरसाठी आपण सोडवा हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद.